दिल्ली दौऱ्यानंतरही महायुतीतील जागा वाटपाचा पेच कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजपचा दावा आहे। फडणवीस शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरही संभाजीनगरचा तिढा सुटेना झालाय। संभाजीनगरच्या जागेबाबत प्रदेश नेतृत्वाची शिरस्थ नेत्यांसमोर आग्रही भूमिका आहे। वरिष्ठ सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, दिल्ली दौऱ्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा पेच कायम दिसतोय। विशेषतः छत्रपती संभाजीनगरची जागा यावरचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। प्राची, खरं तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून जो चर्चा सुरू होती ती अद्यापही कायम आहे। आपण पाहतोय की या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं महायुतीचे महत्वाचे नेते खरं तर दिल्लीला जाऊन आले। मोदी आणि शाह यांच्यासोबत देखील मुख्यमंत्र्यांची भेट झाली। तर एकनाथ शिंदेकडनं सुद्धा या संदर्भामध्ये अमित शहांची भेट घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय। तू तर सुद्धा संभाजीनगरच्या जागेवरून दावा काय असल्याचं समोर आले। स्वतः भाजपच्या राज्यातल्या महत्वाच्या ज्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतली, त्यासोबतच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन काहीही झालं तरी महायुतीच्या जागा भाजपकडेच आली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे आता संभाजीनगरच्या जागेवरून जो काही वाद निर्माण झालाय त्यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल। नक्कीच ओम, तर आता संभाजीनगरच्या जागेवरून कसा नेमका तोडगा काढला जातो याच्याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहे, त्यामुळे यात नेमकं काय होतं आणि कोणाच्या पाण्यात ही जागा पडते पाहणं महत्त्वाचं असेल। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर महायुतीचं जागा वाटपाचं घोडं हे अडलेलं आहे। अद्यापही ज्या जागांवरून वाद निर्माण झाला होता त्याच्यावर तोडगा निघाला नाहीये। संभाजीनगरच्या जागेचा तिढाही कायम दिसतोय। त्यामुळे या सगळ्या जागांवरचा तोडगा कशा पद्धतीने काढला जातोय याकडे लक्ष असणार आहे। दिल्ली वारीनंतर देखील महायुतीचं हे घोडं अडलेलंच दिसतंय।